आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. फायनली आम्ही तो ब्लॉग घेऊन आलोय जो म्हणजे तुम्हाला ज्या ब्लॉगची आतुरता होती की तुम्ही मला डे वन पासून बोलत होते की ताई तुमच्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाका, एक तरी लव्ह स्टोरीचा टाका. तरी पण मी शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडी थोडी लव्ह स्टोरी अशी सांगतच होती की असं झालं तसं झालं हे झालं. आणि माझं आज जो अवतार आहे आणि चेहरा झालेला त्याला इगोर मारा, कारण की मला आहे ना डोळ्याला हे आलेले, काय बोलतात त्याला, रांजणवाडी आलेली का. हा, तर माझा डोळा असं सुचलेला आहे, थोडासा पाणी आहे म्हणजे थोडस असं मध्ये मध्ये पाणी येत असं बरोबर टिकल्यावरती थोडा लाल झालाय. ऍक्च्युली मी झोपलेली होती पण आम्हाला हा ब्लॉग शूट करायचा होता म्हणून माझे मिस्टर खास कामावरून आले की आपल्याला तो ब्लॉग टाकायचा आहे. आपले फॅन्स पण विचारत आहेत की तुम्ही लव्ह स्टोरीचा ब्लॉग कधी टाकता है ना. मग चला आता स्टार्ट करूया आपण. कुठून ते कसं आमचं लग्न झालं, कसं म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा प्रवास ते इथपर्यंतचा प्रवास आम्ही तुम्हाला सांगतो. स्टार्ट तुम्ही करता क्लिअर. सो माझ्या डोळ्याकडे लक्ष नाही देता मी तुम्हाला स्टार्ट करते की झालं होतं असं. आमच्या इथे 14 एप्रिल होती, म्हणजे आमच्या एरियामध्ये. जसं तुम्हाला माहितीच आहे आम्ही मी ब्लॉग मध्ये टाकते. आता मागच्या 14 एप्रिलचे पण मी व्हिडिओज टाकते, ब्लॉग टाकले. तर आमच्याच मंडळाची मुलं करतात, म्हणजे आमचंच मंडळ येते हे त्याच्यामध्ये 14 एप्रिलचं काम वगैरे बघत असतात. तर हे पहिल्यापासून 14 एप्रिल इथे मी म्हणजे करत आले है ना. हा, तर ही गोष्ट आपल्याला काय माहित नव्हती. आणि हे रोडावरती बड्डे बिड्डे करायचे, डीजे विजे लावून, हे पण आपल्याला काय माहित नव्हतं. तर मी इथेच राहत होती, इथे म्हणजे ह्या रूम मध्ये नव्हती राहत. इथून एक ते दुसरा रूम सोडून मी तिसऱ्या रूम मध्ये मी राहत होती, पण ह्याच लाईनीमध्ये मी राहत होती लग्नाच्या आधी पण. आणि आम्ही मुंबईला आलेलो तेव्हापासून आम्ही फक्त 2 रूम चेंज केलेले एकाच एरियामध्ये. त्याच्यानंतर इथल्या इथेच आम्ही सेटल झालेलो. फक्त भाड्याचाच रूम होता पण रूम मालक वगैरे पण आम्हाला चांगले मिळालेले. सो आम्ही एका रूम मध्ये जसं जसं 8-9 वर्ष काढले. सो 2 रूम चेंज, त्याच्यानंतर माझं लग्न झालेलं. तर रोडावरती 14 एप्रिल होती. 14 एप्रिल होती आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला नाचायचं किती वेळ आहे. इव्हन माझ्या घरच्यांना पण माहिती आहे की घरच्यांना काय, माझे सगळे घरचे पूर्ण सगळे सगळे असेच नाचतात, म्हणजे नाचायचं पहिल्यापासून आवडले. 14 एप्रिल असताना माझी फ्रेंड होती, मी त्या फ्रेंड सोबत इकडे होती. 14 एप्रिल साठी आली होती. तर डीजे वगैरे लावलेले, मग मी नाचलो, खूप नाचलो. त्याच्यामध्ये हे ते उपलब्ध होते. पण माझं काही लक्ष नव्हतं त्याच्याकडे की हे तिकडे आहेत म्हणून. नाचलो. मग त्याच्यानंतर माझी फ्रेंड आहे, तिच्याकडे म्हणजे तिचे रिलेटिव्ह लागतात. तर तिकडे यायचे, इथेच राहायची. तर रिलेटिव्ह लागतात तिथे यायचे. आम्ही बोलायचो वगैरे. मग बोलायचो नाही म्हणजे ओळख कशी झाली सांगते. मग ती बोलली की माझं असं असं आहे, असं तसं. मग हे बोलायला लागले तर हा मी पण असं तसं. मग फोटो पाहिजे होते मला 14 एप्रिलचे, जे आम्ही स्टेजवरती आणि खाली व्हिडिओज वगैरे काढलेले ते. आणि मग मी बोलली फोटो हवेत. तर मग त्याच्यासाठी मग हे काय बोलले की तुझा नंबर दे मला, मी तुला फोटो शेअर करतो. मी बोलली ठीक आहे चालेल, देते नंबर. तर मी म्हणजे माझा डायरेक्टली नंबर नव्हता दिला. माझ्या फ्रेंडची जी मामाची मुलगी का, मामाची मुलगी आहे, तिला पाठवलेले यांनी की तिचा नंबर घेऊन ये म्हणून. तर मी माझा नंबर तसा दिला होता. आणि मग यांनी फोन म्हणजे मग मला व्हिडिओज वगैरे पाठवले, फोटो वगैरे पाठवले. आणि तिथे स्टॉप झालं मग तेवढंच. मग त्याच्यानंतर मग हे विचारायला लागले की कोण आहे, ती नाचत होती असं तसं. नाचतानाच माणूस येणं झाला होता, तर लगेच बघून येतो आहे ना. बोल काय, खरं तेच बोलते. बोल काय नाचतानाच म्हणजे नाही काय एखादं तेव्हा नाही. अरे कंटिन्यू नाचतानाच म्हणजे असं बघितलेलं की अरे कोण आहे असं तसं. मग माझी इन्फॉर्मेशन काढायची गरज नव्हती. याचं रिझन असं आहे की हे मला लहानपणापासून बघत होते.
कारण की मी पण ह्याच एरियामध्ये राहते आणि हे पण ह्याच एरियात राहतात. फक्त फरक आमच्यात एवढा आहे की मध्ये रोड येतो, म्हणजे ते इंडिया आणि पाकिस्तान असतं ना तसा विषय. तसा विषय आमचा. मध्ये रोड येतो, त्या पलीकडे माझे मिस्टर राहायचे आणि मी जिथे राहते ना आता तिथे राहायचे. तर ते मला कसे येता जाता बघायचे वॉशरूमला, सार्वजनिक बाथरूमला आम्ही जात होतो तेव्हा ते मला नेहमी बघायचे. मी एवढं पॅन्टवर पण फिरायची लहान असताना, मी रोडवर सायकल चालवायची, तर ते मला लहानपणापासून बघत होते. पण त्यांनी मला नाचताना कधी बघितलं नव्हतं, जे त्यांनी मला फर्स्ट टाइम 14 एप्रिलला बघितलं. तर तिथून मग त्यांनी इन्फॉर्मेशन काढली अजून जास्त की कसं आहे, काय कुठे आहे, कोण कोण आहे, पप्पा असं. तर पप्पांना तर सगळे ओळखत होते एरियामध्ये, कारण की रिक्षा चालवायची तर सगळे ओळखायचे. मग त्यानंतर माझं लग्न ठरलं होतं माझ्या आत्याच्या मुलासोबत. सो म्हणजे ठरलं म्हणजे आम्हाला करायचं होतं तिकडे लग्न. ह्या गोष्टी ह्यांना माहित नव्हत्या की माझं लग्न वगैरे ठरलंय म्हणून असं. तर विषय असा झाला की हे माझ्यासोबत बोलायला लागले की असं तसं हे ते. तर मी यांना स्पष्ट सांगून दिलेलं की बाबा माझं लग्न ठरलेलं आहे, तर तसं काही विषय नाहीये. म्हणजे तेवढंच मी फोटो वगैरे शेअर केला आणि तेवढंच बोललेलं. त्यानंतर आम्ही काय गरबा वगैरे खेळायचो आणि माझ्या फ्रेंडच्या घरामध्ये बोलायचो ना, यायचो. मी यायची तर हे पण तिथं येऊन बसायचे. मग यांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला. मी जातच नव्हते आणि मी जायची पण नाही, तर तिला बोलवायला सांगितले आणि तिला बोलून आणणार. मग आहे ना, म्हणून मला बोलवायला सांगायचे मग मी जायची. आणि मग आम्ही बोलायचो असं. आता माझं एवढं काही नव्हतं. माझं तर मला इकडे म्हणजे लग्नाचा विषय वगैरे चालू होता. तर लग्नाचा विषय चालू होता. मग मध्येच हे बोलले की मला माहितीच नाही की तुझं लग्न होणार आहे असं तसं. मी तर तुझ्यावर प्रेम करतो, म्हणजे प्रेम करतो वगैरे असे नाही बोलले, की बाबा मला लग्न करायचं तुझ्यासोबत असं बोललेले ना. असंच बोललेले ना. म्हणजे मी चुकीची सांगत असेल तर असं. अरे तू आता पहिलं तू बोलणार आहे भाऊ, मी बोलणार आहे. डबल डबल नाही, मी जे बोलते त्याच्यावर तुम्ही बोला. तेच सांगते हो, की या अजून- विषयावर काय की ही ते बोलते याचे नाही, तसं नाही, असं झालं असं लगेच बोला. म्हणजे पुढं जास्त आपल्याला ब्लॉग वाढवायचा नाहीये. जास्त वाढव. आपल्याला ते पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 4 मध्ये नाही अरे करायचं मी बसायचं. पार्ट नाही करत, तुला फक्त सांगतो तू कर, बाकीचं मी सांगतो तुला. हा. तर असा विषय झाला. तर लग्न पण माझं एवढं म्हणजे हे नव्हतं, मला शिक्षण वगैरे पण करायचं होतं. सो मी असं यांना सांगितलं की माझं लग्न होणार आहे म्हणून असं तसं. मला लग्न बिग्न याच्यासोबत करायचं नव्हतं ना. फ्रेंडशिप म्हणून ॲज आपण सगळ्यांशी बोलतो ना तसं आम्ही बोलायचो. तर हे बोलले नाही मला लग्न करायचं. मी बोलले अरे नाही, माझं फिक्स झालंय लग्न तिकडे आत्याच्या मुलासोबत असं तसं. तर मग ह्याची माहिती काढली की कोणत्या आत्याच्या मुलासोबत सोबत लग्न वगैरे ठरलंय असं. तर हे मला बोलतात की तुला का नाही करायचं लग्न असं. तर मला आधी हे आवडत नव्हतं. खरं बघायला गेलं तर स्टार्टिंगला मी यांना भेटलेली, मला थोडे पण पटत नव्हते. ते फक्त ते व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते आणि ॲज आपण असं समोर आल्यावर बोलतो ना तसं आपण म्हणजे मी बोलायची. असं पर्सनल आम्ही कधीच बोललो नाही, कधीच नाही. तेवढं आम्ही हे करायचो. मग त्यानंतर हे डायरेक्ट मागे लागले माझ्या. मग मी क्लासला जायची, मग मी इकडे तिकडे जायची तर मला बोलायचे हा तू करते का नाही लग्न, लग्न करते का नाही लग्न, असे बोलायचे ना. एकदा तर पाणीपुरीच्या दुकानामध्ये उभी तू बोलतात लग्न करते का नाही, तोंडवर काय टाका ऍसिड टाकलं असेल. ह्यांचा मित्र जो आहे ना परम, एवढं बाई जे रिअल ते सांगायचं त्यांना, समजलं का, उगाच काय पण नाही सांगायचं. यांचा जो मित्र आहे संतोष खाडे, आमचा प्रिय संतोष खाडे, म्हणजे माया येते ना माझं बेस्ट फ्रेंड, तिचेच हजबंड. ते ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ते तेहरीनचे बेस्ट फ्रेंड. हे दोघं असायचे घरी. मी कुठे गेली ना मला वॉच करायला सांगायचे. तर झालं असं एक दिवस ना त्यांच्या मम्मीला म्हणजे यांनी घरी सांगितलं असं असा विषय आहे म्हणून. ऍक्च्युली यांचं पण लग्न तेव्हा बोलणं चालू होतं घरामध्ये. तर माहित नाही मला यांचं काय लग्नाचा विषय होता. हे मी घरात सांगितलेलं वाटतं की मला हिच्यासोबतच लग्न करायचं. तर घरामध्ये काहीतरी वादविवाद होता यांच्यावाले की नाही करायचं असं तसं काय काय होतं वाटतं, काय होतं ना. तर मग बोला ना काय करताय. तर ह्यांचं काय मला माहिती नव्हतं, पण माझ्याकडनं पण तेव्हा नाहीच होतं, मला आवडतच नव्हतं जरा. तर मी एक दिवस ना असेच कपडे बसली आणि माझी सासूबाई असे
गल्लीतून एंट्री एंट्री करत म्हणजे एंट्री केली माझ्या सासूबाईंनी आणि मी कपडे धुतले. त्यावेळेस माझी मम्मी गारमेंटला कामाला जायची आणि पप्पा रिक्षावर जात होते. सकाळी 4 वाजता जायचे पप्पा, तर डायरेक्ट दुपारी यायचे. आणि मम्मी पण गव्हर्नमेंटला असायची कामाला, संध्याकाळी यायची. गव्हर्नमेंटला नाही रे, गारमेंटला. हा गारमेंटला, स्वतःच पण गव्हर्नमेंट गारमेंटला असायची मम्मी. आणि माझा भाऊ काम ह्याच्यावर असायचं, शाळेमध्ये असायचं. आमच्या बाजूवाल्या आजी होत्या, त्या माझ्यासोबत राहायच्या नाही. गप्पा मारायच्या, मी काय काम करायला लागली घरामध्ये काय करत असते ते यायच्या, बोलायच्या. तर माझ्या सासूबाई आल्या आणि मला डायरेक्टली येऊन बोलायला लागल्या, मी म्हणत होती कपडे, की तू माझ्या पोराचा नाद सोड, माझ्या पोराच्या नादी लागू नकोस, असं तसं त्या बोलायला लागल्या. पहिले मी घाबरली. मी बोलली, मला हे असे येऊन का बोलताय की माझ्या मुलाचा नाद सोड, असं तसं. मग मी त्यांना काहीच नव्हते बोलली तेव्हा. मग मी यांना फोन लावला. मी बोलली, अरे तुझी मम्मी घरी आली, तुझी मम्मी मला असं असं येऊन बोलून गेली की माझ्या मुलाचं नाद सोड. म्हटलं, तू तुझ्या मम्मीला सांगितलं नाहीये का तू माझ्या मागे लागलाय म्हणून? बोलतो, मी नाही सांगितलंय तसं. आणि म्हणजे यांनी काहीच सांगितलं नव्हतं की तिचं काय घेणं देणं नाहीये, मला फक्त ती आवडते, मला पण लग्न करायचं तिच्याशी, तिच्याकडनं मला काय काय अजून काहीच माहित नाही म्हणून. नाही ना सांगितलं तुम्ही घरामध्ये? म्हणजे यांनी फक्त एवढं सांगितलं की मला तिच्याशी लग्न करायचंय, बस. बाकीचा पुढचा जो विषय होता तो घरामध्ये काय माहित नव्हता. तर माझ्या सासूबाई आल्या आणि मला अशा बोलून गेल्या. मी यांना बोलले, म्हटलं त्या तर अशा बोलून गेलं मला. तर मग हे हसायला लागले फोनवर. मला बोलतात, घरी आलेली का? म्हटलं हा. म्हणे काय बोलली? म्हटलं असं बोलले, नाद सोड त्याचा, त्याच्या मागे लागू नको आणि त्याचं लग्न होणार आहे दुसरीकडे, असं तसं बोलल्या. म्हणलं मला तुझ्या लग्नाची काय घेणं नाहीये. म्हणे नाही, माझं दुसरीकडे लग्न करते आई. मी आईला बोललो की मला लग्न नाही करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचं. मी बोलले, अरे पण काय विषयच नाहीये, मला लग्नच करायचं नाही तुझ्यासोबत, असं मी यांना बोलली. मग हे काय करायचे, हे मला आवडत नव्हते, मी बोलत वगैरे नव्हते. तर हे काय करायचे, घरी यायचे, मम्मी सोबत बोलायचे. म्हणजे असे डायरेक्ट माणूस घरी कसं काय येऊ शकतो? घरी काहीतरी नव्हते तुम्ही? येतो, पण काहीतरी माणूस डायरेक्ट घरी येऊ शकतो. मग काय, मग बोला ना हा, मग. बघ. झालं, स्टॉप. अरे मला पूर्ण सांगायची वाट नका बघू तुम्ही. हा, मी मग तुम्हाला ठीक आहे. तेच बोलते, टायमावर बोला. मग घरी आता मी सांगतो ऐका. हा बोला. 14 एप्रिलला बरोबर बोलली, 2015. हे रिपीट ऐकायला त्यांना एवढा वेळ आहे का? म्हणून तुम्हाला बोलली, जेव्हा ते तेव्हा बोला. अरे हो, माझं तू बोलली, स्वतः मी बोलला. हा बोला. 14 हे तू जसं बोलली का 14 एप्रिलला फोटो घेण्यासाठी, मग तो साल पण सांगायचा 2015. बरोबर. साल सांगायची गरज नाही, लव्ह स्टोरी सांगा त्यांना. लव्ह स्टोरी मग कळायला पाहिजे ना. 10 वर्ष काय कळायला, काय त्यांना काही टिप्पणी नाही यायची याच्यावर, ठीक आहे. पेपर नाही द्यायचा. जे आय लव्ह स्टोरी ते सांगा फक्त. ते व्यवस्थित सांगतोय. बरोबर आहे. 2015ला ठीक आहे. त्याच्यानंतर जसं की हा, मला मान्य फोटो जाऊ ते बंद कर ना काय. जसं की रोडावरती माझ्या मामाची मुलगा मुलगी, अरे आत्या तिकडून मामा जा ना, सगळे होत तिथे राहते. येतोच आहे. तसं पण मग आम्हाला तिकडून काय? हा. रोडावरती मामा मामी राहत होते, त्यांचा मुलगा मुलगी म्हणजे मामाची पोरं पोरी होते राहायला. ठीक आहे. तिथं जसं की मी गाडी त्यांच्याच दारात लावत होतो, कारण मी त्यावेळेस गाडी माझ्याकडे होती फोर व्हीलर. तेव्हा मी जात होतो टुरिस्टला. बरोबर. मी जेव्हा पण आलो का तेव्हा तिथंच गाडी लावायचं. तू तिथं बसलेली असायची. ठीक आहे. मी तिथं असं पण ते काजल लावत देता देता मग तू दिसायची. तर मी काजल संग बोलता बोलता मला तू दिसलीस. मी तुला नाचताना नाही पाहिलं. काय बोलताय? मराठी. सिरियसली? हा, आहे का आता? खरं येत? हा, आहे का आता? हा. तुला कुठं बघितलं मी? पण तिच्या घरात. ठीक आहे. मग बोलता बोलता आपलं असंच गप्पा गोष्टी खेळ बोललं. आता मला काय माहित माझी नजर म्हणजे यांची नजर कुठे आहे मला कधी. हे तर ठीक मला आहे. पहिल्यापासून मला आता असे सांगत आले की मी तुला लहानपणापासून ओळखतो, तू स्लॅक्स वर फिरायची, मी तुला बघायचो आणि तू सायकल चालवायची. मला काय माहिती मी तू काय कधी बोलतो ऐक ना, 2015चीच गोष्ट सांगतोय. हम्म. त्यावेळेसच तू शाळेत होतीस, हम्म. कॉलेजला नव्हती. हम्म. बरोबर. शाळेमध्ये असताना मी बाहेर नव्हती. त्यावेळेस तू सायकल कॉलेज मध्ये हा. जायला लागली तेव्हा काजल सोबत माझी ओळख हा, झाली. त्याच्यानंतर हा, मग बरोबर. सायकल वगैरे रात्रीला चालवणं. मी तिथं भागवतच्या दुकानात बसायचो, हम्म. म्हणजे वट्ट्यावरती रात्री जेवण खाऊन करून आलो का तिथं बसलेलो असायचं. ठीक आहे. हम्म. मग असं बोलता बोलता मग काजल मी आपण सगळे गप्पा मारत बसायचो. बरोबर.
मग अशाने ओळख झाली. मग तुझा नंबर घ्यायचा, तर नंबर घेण्यासाठी तू मला बोलली का अमोल दादा मला फोटो पाठव. नाही फोटो दे, म्हटलं ठीक आहे. मी फोटो मी सॉरी फोटो मग दे, म्हटलं ठीक आहे देतो, म्हटलं नंबर हाय पाठव. पण मी डायरेक्टली म्हणजे मला दे असं नव्हते ऐक बोलले, ना. काजलला पण पाठवता येत होते. अरे जे झालं तेच सांगतो. हा तेच सांगा. मग मग मी त्याच्यानंतर नंबर पाठवायला सांगितला, नंबर मग त्यावेळेस मग फोन सेम नंबर 1/4 माझा हाच. हा पुढं त्याच्यानंतर तुझ्याकडे जे होतं ते युनिनॉरचं कार्ड, हा ठीक आहे, त्याच्यावरून ठीक आहे. मग काय फोटो पाठवले, फोटो पाठवता मग काय गुड मॉर्निंग वगैरे नाही good हे night. नाही दिलं आपण कधीच. मी नाही दिलं गुड मॉर्निंग गुड नाईट. मला नाही आठवत मी दिलेलं. तुला नाही. तुम्ही मला देत होते का? कारण की मीच नव्हती ना यांच्या लाईफ मध्ये, भरपूर होते. यांची अरे. मम्मी पण सांगती लय अरे. पोरी मागे लागले होते. आपल्याला माहित नाही आता मी बाबा. तुला- आपण गुड मॉर्निंग देत नव्हतो बाबा. हे बघ, आता तुला मी मगाशी बोलायला चान्स दिला ना. नाही मी खरं तेच सांगते ना, मी चान्स पण- दिला म्हणजे मला गुड मॉर्निंग आलेलंच नाहीये. आम्ही कधी बोललेलो जेव्हा आमचं भांडण झालेलं एका गोष्टीवरनं, तेव्हा आम्ही त्याबद्दल चॅटिंग केलेली की हा कसं काय काय नाही म्हणून. कारण भांडण का झालं? लग्नाचा विषय जास्त वाढला होता ना भांडण का यांचं. झालं? म्हणजे की काय झालेला विषय की पप्पा ना मला लग्नासाठी मुलं बघत होते. मी सांग आणि हा मी सांगतो. सांगा त्याच्यानंतर काही दिवसांनी हिला माझ्यामुळे मार बसला, ती वेगळी गोष्ट आहे. हा ही मागं हे लागलं ऐक- ऐक- माझ्यासमोर, ऐक. त्यांच्यासमोर हा, मी ही मला मारले. ऍटिट्यूड मध्ये हे करायची, असं तसं, मी फिरणार हे करणार, म्हटलं हा का ठीक आहे. मग मी काय केलं, तुमच्या वडिलांना हिने सांगितलं का हा असा पोरगा आहे, हा मला असं बोलतो. मग हिच्या वडिलांनी मी येऊन सांगून टाकलेलं पप्पाला की कारण की हे नादच सोडत नव्हते, बोलत हा, होते की लग्नच मग करायचं. तिचे मग मी वडील पप्पांना सांगून आले दिलेलं माझ्याजवळ. की पप्पा मला ना तो अमोल नावाचा पोरगा आहे ना, तो मला त्रास देतो, तुम्ही जरा बघा. तर पप्पा यांना बडबड पण केली. मला बोलले का काय असं तसं तू माझ्या पोरीला असं सांग, म्हटलं हो बोलतो काय झालं. ते हे फक्त एवढंच संभाषण झालं का, म्हणजे तू पोरीला असं म्हटलं हो काय झालं. मी काय नाही ठीक आहे. मग त्याच्यानंतर हिला घरी गेले, हिला बडबड केली तिच्या घरात, म्हणजे हे चालू होतं तो पोरगा मला असं कसं चालू होतं का, की तो बोलतो हा करायचंय म्हणून असं तसं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला बडबड केली, ते माझ्या डोक्यात हे होतं. त्याच्यानंतर ही मला भेटली कुठं, लाकडी गुलाब, म्हणजे मला नाही भेटली, माझा मित्र होता संतोष काळे. त्याने सांगितलं अमोल खाली इथं आहे. म्हटलं ठीक आहे, आलो. मला भेटली, मी हिला बोललो, गेली रे निघून टटपण करत, हा असं तसं मला नाही बोलत ठीक आहे बोलतो. मग मी परत आलो घरी, तिच्या वडिलांचा फोन नंबर माझ्या होताच, बरोबर ना. मी बोललो बघा तुम्ही मला बडबड करता, तुमची बोलली बघा फिरती कुशाल. अरे बाबा फिरून त्याचं काय पण करू, तुम्हाला काय घेणं होतं. मला ही गोष्ट काहीच तुम्ही मला सांगा, मला जर या व्यक्तीशी काही घेणं देणंच म्हटलं नाहीये. कुशाल फिरतीये, म्हटलं टाइम बघा मला आता किती गरज वाजले. नाही या माणसाची हा? काय म्हणजे मग त्याच्यानंतर हिला फोन केला. मी फिरणार, मी फिरून येते, मी काय पण करू. यांना काय म्हणजे करायचं, यांना काय क्लासला करायचं. जरी क्लासला जरी नसेल गेली, मी क्लासला पण होती, मी सांगतो तुम्हाला. आणि विठ्ठल मंदिराच्या इथं असा एकही दिवस नव्हता की मी क्लासला खाडा करत हा. होते. माझी मी जर क्लासला नाही कॉलेज दिसले, मधली पण आणि क्लास मधली पण हा. शिक्षणाच्या बाबतीत आपण कधी हलगर्जीपणा आम्ही केला. आता माझी तारीख. हा बोला ना. तर म्हणलं ठीक आहे. मग मी म्हटलं बघा तुमची पोरगी क्लासला नाही गेली काय नाही, कुशाल फिरतीये. मग हिला घरी फोन क्लासला गेली नाही काय नाही, सुट्टी होती, गरबा खेळायला गेलेलो. भाई व्यवस्थित सांगा, काय पण सांगू नका. काय? क्लासला सुट्टी होती, गरबा खेळायला गेलेलो. हा. हा. मग त्याच्यानंतर त्यावेळेस आमचा चालू होता, सकाळची बॅच चालू होती. सकाळी क्लासला जाऊन येतो, संध्याकाळी बॅचला कोण येणार. क्लास पण सांगते MSCIT चा क्लास होता. कॉलेज सकाळची खास- बॅच केली होती, संध्याकाळी गरबा खेळायला जायचे म्हणून संध्याकाळी बॅच ठेवलीच नव्हती. नीट त्याच्यानंतर- सांगा काय पण, क्लासला मग मी मारून सांगायला लागले काय पण. त्याच्यानंतर- भाऊ, त्याच्यानंतर तिला घरी त्यांना फोन करून सांगितलं, म्हणजे असं असं. मग हिला आल्यावर फटके दिले, मार खाल्ला हिने. त्याच्यानंतर मग माराचं रूपांतर मग हळूहळू बोलण्यामध्ये आमचं झालं, बोलायला लागलो. मग तिच्या घरच्यांना माहीत पडायला लागलं, मग बिचारीला हिला पण कामाला लावून टाकलं, घरी नाही थांबायचं. नाही आमचं काय नाही माहित पडायला लागलं. आमचं काहीच नव्हतं माहित पडलं. पप्पा बोलले
म्हणजे मी यांचं सांगितलेलं ना असं की हे मागे लागले तर असं तसं आहे म्हणून. तर पप्पांनी मग स्थळ बघायला चालू केलेले की नको आपल्या घरामध्ये जेवण मागे सोबत ऐका ना मग कंपनीमध्ये ते कंपनीमध्ये मी जात होते तर मी लग्नाचा विषय सांगते, लव्ह स्टोरीचा चालला अख्खा जीवन ज्योती नाही सांगायची आहे अरे त्याला. हो मग तेच कामधंदा मग 2 मिनिटात बसले 2 मिनिटात उठले ते नका सांगू, ते त्यांना नाही. लाईफ मध्ये काय झालं ते अरे सांगू. हो ना मग त्याच्यानंतर ते कर. मग काय झालं विषय मी तुम्हाला पुढे सांगते. मग त्याच्यानंतर माझ्या पप्पांना असं समजलं की आता मुलगी पण मोठी होते, तर मग सगळ्या गोष्टी मग पप्पा बोलले की आपण स्थळ बघू. मग पप्पांनी स्थळ बघायला सुरुवात केली होती. तर पप्पा स्थळ असे आणायचे म्हणजे शिकलेले वगैरे असायचे आणि म्हणजे आता काय बोलू दिसायला फक्त दिसायलाच दोन व्यक्ती असे आलेले. एक डॉक्टर होता आणि एक टीचर होता. त्याच्यामध्ये जो डॉक्टर होता का त्याला केसच नव्हते आणि प्रॉपर्टी भरपूर होती, कार वगैरे सगळं. पण मला ते माणसंच पटले नाही मुळामध्ये. तर मी बोलली मला ते आवडतच नाही, तोपर्यंत मी शिक्षण करते. पप्पाचं चाललेलं नाही, लग्नच कर लग्नच कर लग्नच कर. पप्पाचं त्या विषयावरनं ते रेटूनच आहे चाललेलं, लग्नच करायचं लग्नच करायचं लग्नच करायचं. ठीक आहे लग्नच करायचं ठीक आहे बोलले लग्नच करायचं ना. मग हे माझ्या मम्मी सोबत बोलायचे यायचे घरी. त्याच्यानंतर जेव्हा मी मार खाल्ला का त्याच्यानंतर बाहेर वगैरे मग हे माझ्या मम्मीला एकदा रोडावर भेटलेले की असं तसं हे बोलणं झालं हा मग नंतरला. घरी आले. बोलणं झालं तर मग घरी यायचे. मग मी कॉलेजला जायचे ना मग हे घरी यायचे. मग मम्मीशी बोलायचे की हा असं तसं नाही बघा मला असं होतं मला तसं होतं. असं नाही की आपलं घर आपण स्वतः सगळं सांभाळू शकतो. सगळ्या गोष्टी मम्मीला बोलायची. मग मला मम्मी बोलायची अरे तो मुलगा चांगला आहे, स्वभावाने चांगला आहे, तुला अजून काय पाहिजे. अगं काय घेणे एवढं स्वभावाने माणूस चांगलं असतं तर दुसरं काय घ्यायचं नाही. सोडे स्वभाव बघायचा माणसाचा, बाकी काय बघायचं नाही. दिसण्यावरनं बघ तू दिसायला चांगली आहे ते असे ते तुझ्यावर उतरवणार की माझी बायको अशी दिसते म्हणून तू दिसायला काय घेऊन बसते एवढी, तू लोकांकडे कशाला लक्ष देते अशी मम्मी मला बोलायची. मम्मीला बोलायची अगं तुम्हाला पटतच नाही, तुम्हाला पटतच नाही तुम्हाला पटतच नाही. मग मम्मी मला असं बोलल्यानंतर मग मी थोडंसं डोक्यामध्ये दूध घेतलेली की म्हटलं ठीक आहे चला आपण याच्यावरती काहीतरी विचार करावा. पण तेव्हा आम्ही पहिल्यांदा हाय स्ट्रीट आमच्या इकडे मॉल आहे तिकडे आम्ही गेलो होतो. आणि येता येता माझी चप्पल तुटलेली. तेव्हा या माणसांनी पहिल्यांदा असं म्हणजे मला वाटलं असं या माणसाने माझी चप्पल घेतली होती हातामध्ये ना असे चालू होते तर मी हसलेले बस एवढीच गोष्ट होती. आणि मग त्यानंतर आम्ही बोलायला लागलेलो. मग बोलणं झालं आमचं. मग काय झालं मी जास्त बोलत नव्हती हे पण कामात असायचे. तर होळीच्या वेळेस कशाला तुझ्या आत्ताची बोलण्याची मग काय तू तिला दाखवलं सगळ्यात पहिले. दाखवलं नाही तिने बघितलं. कारण की आम्ही सकाळी असं फ्रेंड तेव्हा बाहेर नाही कामाला वगैरे संवाद जायचो ना. नगरला मी कुठल्या पण कामाला जायची ना हा माणूस इथे माझ्यावरती वॉच ठेवायचा कुठल्या पण मी वाच कामाला. नव्हता ठेवत. मला सांगायला बघ चंद्रकांत जसं तुझा भाऊ चंद्रकांत कामावरचं बोलते घरावरचं नाही. कामावर माझे भाऊ येणार आहेत का. कामावरती कोणत्या पण जायची ना रे तिथं माझ्यावरती खरं ते सांगायचं त्यांना. म्हणजे तुमच्या घरच्या बघतील म्हणजे मी असं करत होतो असं नको. खरं ते सांगायचं काय करत होते तुम्ही. मग तुमच्या म्हणजे असं त्या लोकांना वाटतं की बाबा मी तुमच्या मागे लागलेली आणि म्हणून हे लग्न झालं. असं तसं काही नव्हतं. किती पापल झेललेत यांनी यांचं यांनाच माहिती. याला म्हणते यांनाच माहिती. तू कुठं गेली काय गेली चंद्रकांत मला सांगायला. ते जाऊ दे तिकडं. कोणी पण का सांगायचे हे विचारायचे ना. हे विचारायचे कुठे गेली कुठे येते काय करते येते कसं करते येते असं असं विचारायचं. आता कोणी पण विचारलं तर एका एरियामध्ये राहतो एका रोडावर राहतो तो विचारणार बोलणारच माणूस सांगितल्यावरती. मला ठीक आहे जाऊ दे मला एक सांग तुला माझ्याशी बोलणार त्यावेळेस सिद्धार्थ फेल लागले. हा मी तोच टॉपिक सांगते ना त्यांना. तोच टॉपिक सांगते. कधी होळीचा दिवस बोलली ना होळी होती. कोण आहे होळी होती कोण होळी आली. होळी म्हणजे 2-3 दिवस अगोदर जस्ट. आता तुम्हाला माहिती आहे स्कूलमध्ये आपल्याकडे पोरं पिशव्या फोडतात रंग टाकतात. तसं माझा भाऊ शाळेतून येते ना शाळेतून तो असेल 13 वर्षाचा. 13-14 वर्षाचा. तर शाळेतून मुलाने त्याला पिशवी मारली तर ती त्याला बरोबर इकडे यायला लागली काय बोलतात त्याला प्रायव्हेट पार्टला लागली.
तर मी घरी एकटी होती, मम्मी कामाला जात होती आणि पप्पा रिक्षावर होते. मग मी कॉल कोणाला करू, मी कोणाला ओळखत नाही, कारण की मी जास्त कोणासोबत बोलत नव्हती आणि कोणाला ओळखायची पण नाही. माझी म्हणजे स्ट्रिक्टली आमचं असं होतं, पप्पाचं रुटीन आमच्या सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत. म्हणजे सकाळी पप्पा जायचे तेव्हा पण घरात, कॉलेज केले की सरळ घरामध्ये, क्लासला जाऊन आले की सरळ घरामध्ये, कुठे मित्र मैत्रिणींकडे गेली तर तेवढं पुरती तेवढं जायचं, परत घरामध्ये. कोणाच्या घरी नाही जायची, कोणाच्या दारी नव्हती जात मी. तर आम्ही 8, 8:30, 9 वाजेपर्यंत, 8ला आमचं जेवण व्हायचं, 9, 9:30 वाजेपर्यंत आम्ही झोपून जायचो. विषय असा होता, त्याच्यामुळे कोणाशी बोलण्याचा संबंधच येत नाही माझा. आणि कॉलेजला जायला लागल्यापासून माझी याचे ते मामाच्या मुलीसोबत ओळख झाली होती, बाकी काय. तर मी यांना फोन केला की म्हटलं दादाला असं असं झालंय, तुम्ही घरी या. तुम्ही मग तेव्हा हे घरी आलेले आणि दादाला घेऊन फिरून दवाखान्यात गेलेलं की पिशवी लागली दादाला. म्हणजे थोडा पण थांबत नव्हतं, त्याला खूप जोरात पिशवी लागली, खूप म्हणजे खूप जोरात. मग तिथून दवाखान्यातून आणलं. मग मम्मी आली, मम्मी म्हणे कोणी नेलं कसं नेलं. मग पप्पा बोलायला लागले कोणी नेलं कसं नेलं. म्हटलं मी त्या पोराला फोन लावलेला आणि मग आले, म्हटलं मला मी त्या नंबरवर फोन लावला आणि मग घेऊन गेले. मग चहा असं तसं. मग मम्मी बोलली हा असं बरं केलं. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत घरी आले. मग मम्मीला बोलायला लागले. मम्मी पण थोडा विचार करायला लागली की काय करू काय नाही. पप्पा पण लग्नाचं म्हणतायत की काय विषय काय नाही. म्हटलं जाऊ दे, दिसण्यावरती कशाला राहायचं, आहे स्वभाव बघायचा माणसाचा. म्हणून मी दिसण्यावर एवढी काही गेली नाही. मग तेव्हापासून आम्ही बोलायला लागलो, म्हणजे विचार करू बोल. मग ते झालं, विचार केला. मग त्याच्यानंतर परत काय झालं होतं, तुम्ही घरी यायचे. मग घरी येऊन मग मम्मीशी बोलायचे. मग मम्मी मला बोलायची चांगलं आहे असं तसं हे ते. पण तसं हे करून मम्मीने मग पप्पाने ठरवलंच की यावर्षी लग्नच करायचं म्हणून. पप्पाचं हे चालेल, मेन लग्न म्हणजे पप्पामुळे झालेलं आहे. पप्पाने जर हे असं हे नसते लावून ठेवले नाही, लग्नच करायचं, माझं लग्न अजून पण नसतं राहून. तर हे रागारागात लग्न झालेलं आहे गाईस. तुम्ही समजता तसं लग्न झालेलं नाही, खूप रागात लग्न झालेलं आहे आमचं. तर अशा पद्धतीने झाले. मग यांनी घरी, मग माझे सासरे आलेले, बाबा आलेले. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं, माझे आजल सासरे ते आले होते. मेन म्हणजे माझे आजल सासऱ्यांना खूप मी आवडलं होतं जेव्हा त्यांनी मला फर्स्ट टाइम बघितलं होतं तेव्हा. मग त्यांनी बोलणं चाललं केलं, बायचं बोलणं झालं. मग अशा पद्धतीने आमचं लग्न झालंय. सो फायनली लग्न झालं आमचं 2017 मध्ये लग्न झालं. 17 सुरुवात खूप कमी, 2015-17 मध्ये खतम डायरेक्ट एंडिंग. मी सांगते ना, लव्ह स्टोरी त्याच्यामध्ये काहीच नाहीये अशी की आम्ही फिरलो. 2015 मध्ये सुरुवात झाली, 2016 मध्ये नाही साखरपुडा सुपारी झाली आणि 2017 लग्न केलं. आणि त्या वर्षांमध्ये पण आमचे भरपूर भांडण झाले, कारण की 17 मध्ये लग्न झालं, 17 मध्येच भांडणं. म्हणजे 17 मध्ये लग्न होऊन 17 मध्येच भांडणं, ते पार 18, 19 पर्यंत भांडणं. लग्न झाल्यावर पण आमचे खूप वेळा भांडण झाले. इतकं ना, म्हणजे आमचं जमायचंच नाही, थोडं पण जमत नव्हतं. काय झालं का लगेच भांडण. मी 3 ते 4 वेळा मम्मीकडे आलेले, पण की मी जात नाही रिटर्न, मला नाही तिथं जमत घरचे, किंवा नाही पटत किंवा काय होत असं तसं. भरपूर अशा काही गोष्टी. आता मी जर बोलले तर ब्लॉग खूप मोठं होईल, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आमचं लग्न झालं. त्याच्यामध्ये साथ चांगली मला कोणी दिली? ममताचं साथ द्यायचं काहीच नाही त्याच्यामध्ये. साथ कशाला, साथ देणं तुमच्या घरच्यांचं आहे. त्यांना त्यांचे पप्पा बोलले होते की करून घे म्हणून. आणि माझ्या मम्मीचं इकडे चालू होतं. माझ्या मम्मीने तर घरदार पण बघितलं नव्हतं. तुम्हाला खरं सांगायला गेलं तर मम्मीने बघितलंच नाही की घर कसं आहे काय. मम्मी बोली पोरगा स्वभावाने चांगला आहे, मला तो पटतो. मला असं वाटतं तुझं पप्पा कुठं पण अडकून देण्यापेक्षा हे बरं आहे. आणि माझी 12वीच झालेली, मी शिकत होती. 18 वर्षाची पण कम्प्लीट नव्हती. गाईज विचार करा, एवढ्या लहान मुलीवर या माणसाने जुलूम केलेला आहे. 17 खतम झालं ना, 18ला लग्न झालं. 17 खतम झालं म्हणजे एप्रिल मध्ये संपलं आणि 18 स्टार्टच झालेलं. मे महिन्यात लगेच लग्न केलं यांनी माझ्यासोबत. एवढी घाई झाली यांनी. काय झाली? हा, अरे मी बोलत होतो दिवाळीमध्ये करू, आठवतो? तुम्हाला माहिती मी सांगतो मी काय बोललेलो, म्हटलं आपण दिवाळीत करू. मम्मीने घरदार बघितलं नव्हतं, काय बघितलं पण नव्हतं. नाही जेव्हा मम्मीने करायचं तर आत्ता करायचं, नाही तर लग्नात नाही करायचं. विशेष कोण बोलला असं?
हे नाही बोलत होते, मामा नको बोलत. मग आता तुम्ही सांगा मला, साखरपुडा होऊन 1 वर्ष होतो, त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर पण तुम्ही हे करताय. मग माझ्या वडिलांचं आता खानदेश भाग येतो आमचा. खानदेश भाग असो नाही तो कुठला पण भाग असो, वडिलांच्या मुलीच्या वडील आई वडिलांना हे टेन्शन असतंच. साखरपुडा होणं म्हणजे अर्ध लग्न होणं अशी गोष्ट असते. आणि आम्ही अशा फॅमिलीतून बिलॉंग करतो की म्हणजे इज्जतीला खूप घाबरतो आम्ही लोक. विषय असा आहे, इज्जतीला घाबरलो नसतो तर आतापर्यंत राहिलो पण नसतो, कधीच सोडून दुसरा करून घेतला असता. विषय असा आहे गाईस. सो विचार करा, तुम्ही पण विचार करू शकता. साखरपुडा झाल्यानंतर 1 वर्ष राहणं, त्याचे झगडे होणं, कुठल्याही आई वडिलांना धगधग अशी होतेच. तर पप्पा तर मला नाहीच बोलत होते, माझ्या वडिलांचं लास्ट पर्यंत नाहीच होतं की तू लग्नच करू नको या मुलाच्या. माझ्या पप्पाला पटतच नव्हते. का पटत? पोपटवाला बोलायचे यांना. पोपटवाला आला नाही का, आज बोलायचे. तर काय हे बघणार आहे, काय बोलायचे, भविष्य बघणार आहे. पोपटवाला म्हणतो तुझा नवरा मला पोपटवाला दिसतो. माझ्या पप्पाला आवडतच नव्हते, पण विषय मेन कारण म्हणजे माझ्या मम्मीमुळे झालेले नको. मम्मी बोलते तू घरदार बघू नको, तू स्वभाव बघ, दिसणं पण बघू नको, तो माणूस तुला चांगला नाही. आई वडिलांमधलं आईचं ऐकलं मी, वडिलांचं जरी ऐकलं असतं तरी चांगलंच झालं असतं माझं. पण त्या टकल्या माणसाला आयुष्यावर बघावं लागलं असतं मला. विषय आहे टकल्या माणसाचं काय करू, प्रॉपर्टी पण लई होती ना त्याच्यावर. पण असं प्रॉपर्टीला काय आपण कमवून घेऊ शकतो. आपले वडील पण आले तर काही जन्मता घेऊन नव्हते आले, त्यांनी पण स्वतः कमवलं आणि उभं केलं, तसंच आपलं पण आहे. पण विषय असा येतो की आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाने जास्त, आपण कसं स्ट्रगल करतोय तसं आपल्या मुलांनी नाही करावं. त्याच्यासाठी आई वडिलांची ती धडपड असते की आपण थोडं का होईना त्यांना काहीतरी करून ठेवलं पाहिजे, की पुढे जाऊन मुलं असे नाही म्हणले पाहिजे काय केलं माझ्यासाठी, काय केलं माझ्यासाठी त्यांनी. विषय हा असतो. म्हणून पोरांसाठी तुम्ही काय ना काय असं ते थोडंफार करत राहा. मोठी छोटी घरदार असं काय असं करा, म्हणजे असं नाहीये की माझा यांच्या प्रॉपर्टीवरती अजिबात हक्क नाही आहे ना, हक्क आहे. आहे हक्क आहे. हक्क असा आहे की म्हणजे असं मी नाही म्हणत, माझे मिस्टर बोलतात, मी बोलत नाही. आपण पहिल्यापासून म्हणजे त्याची काय बोलतात आस लावलेली पण नाही, धरलेली पण नाही. मी आई वडिलांकडे नाही धरली तर मी सासू सासऱ्यांकडे काय धरणार आहे ना. माझे मिस्टर असे बोलतात, त्यांच्या तोंडाने मी ऐकले तर स्वतः सांगते की माझा हक्क आहे. मी जरी तिथं राहत नसलो तरी माझे आई वडील आहेत, माझे वडील आहेत, मला जो हक्क माझा आहे माझ्या वाटेचा ते मला देतीलच. तर मी त्यांना एवढं पण बोलले, जे तुमच्या वाटेला येईल ते आपल्या सम्राटला द्या, ते आपल्याला पण नको, आपण आपल्यासाठी करून ठेवू. बोलली का नाही मी बोलली जे ते तुम्हाला देतील ते सम्राटसाठी ठेवा. भले आपण करू आई वडील म्हणून सम्राटसाठी, पण आपण आपल्यासाठी करून ठेवतो की काय काय नाही. उद्या उठून आपल्या मुलांनी पण नाही बोललं पाहिजे की मम्मी पप्पांनी काय केलं, एवढं नसलं आयुष्यभर आणि केलं पण. विषय असा आहे तर असे भांडत भांडत आमच्या लग्नाला आज झालेले 10 वर्ष. आज म्हणजे 9 वर्ष कम्प्लीट झाले, 10वं वर्ष लागले. मागे आम्ही अॅनिव्हर्सरी ब्लॉग सेलिब्रेशनचा टाकलाय, तुम्ही बघा जाऊन. अॅनिव्हर्सरीची मला लिंक पण भेटली. पण असो पश्चाताप मला कोणत्या गोष्टीचा होत नाही. मला चांगलंच वाटतं की मी लग्न केलं. हसायला काय आलं? पश्चाताप होत नाही बाबा, मला नाही होते. हा पण नवऱ्याला होतंय. तुम्हाला पश्चाताप होतो का? असंच बोलायचं तुला. मग नव्हतं करायचं. आम्ही पी पाणी घेऊन आलो होतो का तुमच्याकडं, कसं? लग्न करायला डोला लग्न करा नाही ना. असंच बोलायचं तुला. मी आते तुमच्याकडून. शेतो नाही तुझे बोलते. हा लग्न असं तावामध्ये झालेलं आहे आमचं. माझ्या लग्नात मला नवरदेव पटत नव्हता. आता तुम्हाला काय सांगतो ते ठीक आहे, पण चांगलं आहे. मला पश्चाताप होत नाही. मला चांगलं वाटतं की मी म्हणजे माझ्या मम्मीने जो मुलगा निवडला तो चांगला निवडला माझ्यासाठी, स्वभावाने पण आणि सगळ्याच गोष्टीमध्ये. आज मला कोणत्या गोष्टीची कमी नाहीये. आम्ही दोघं पण कमवतो, ते कमवतात, मी कमवते. मी माझ्या पायावर उभे, ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे. जे काय असेल ते छोटं मोठं का असेल ना, आम्ही आमचं हे करतो. आम्ही कोणावरती डिपेंड राहत नाही. पहिली गोष्ट आम्ही आता हे करायला लागले, म्हणजे युट्यूबचं आणि इन्स्टाचं हे मी आता करायला लागले एक दोन वर्षापासून. त्याच्या आधी तर तेच करत होते, पण त्याच्या आधी मला कसली कमी नव्हती. हा ते ठीक आहे, ते लग्नाच्या नवीन तेव्हा भांडण व्हायचे आमचं थोडंसं,
ऍडजस्ट व्हायला माणसाला वेळ लागतो. अरे हे लव्ह मॅरेज आहे पण लव्ह मॅरेज वाल्यांचं कसं असतं माहितीये का, म्हणजे तुम्हाला विषय कळालाच असेल की आमचं प्रॉपर लव्ह मॅरेज पण नाही. लव्ह मॅरेज कुठून बोलतो आपण, दोघांकडनं लव्हशिप असेल तर लव्ह मॅरेज पण. अरे इथं लोकांचं मला पडत नव्हतं ना. अरेंज मॅरेज जरी झालं ना तरी भांडणं करणं चालू राहतं. हा ती गोष्ट आहे, अरेंज मॅरेज वाल्यांचे पण झगडे होतात आणि लव्ह मॅरेज पण एवढंच की लव्ह मॅरेज वाल्यांना स्ट्रगल जास्त करावा लागतो. लव्ह मॅरेज वाल्यांचा विषय असा असतो भाई की तुम्हाला कसल्या याची आशा नाही करावं लागत कुठल्या गोष्टीची, आणि तुम्ही एकतर लग्न केलंय ना तर तुम्हाला त्या गोष्टीवर ठाम राहावं लागतं. आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे जोडदार तुम्ही तुमच्या मनाने चॉईस करता. तुम्हाला माहिती असतं की मी याच्यासोबत आयुष्य काढू शकते, तर आम्ही असंच मस्ती मजाक मध्ये राहायचो, तर अजून बी आम्ही मस्ती मजाक मध्येच राहतो. आम्हाला अजून बी वाटत नाही की लग्न झालेलं आहे म्हणून. मस्ती मजाक अजून सांगते, एक महत्वाची गोष्ट, बोलता बोलता 10 वर्ष आमच्या असेच निघून आमचं गेले लग्न- भांडता भांडता. लग्न झालं माझं, मी हिला घेऊन गेलो चैत्यभूमी. हा. चैत्यभूमीला घेऊन गेलो की चला आपल्याला जायचं. चैत्यभूमीला घेऊन गेलो आणि येताना ना येतच होतो जसं आलो घरी पोहोचलो, बस स्टॉप चेकून घरी यायला लागलो. घरी यायच्या टायमाला मी माझ्या घराकडे चाललो, म्हणजे घरी चाललेलो तर ही तेवढ्यात मला काय म्हणजे मी घरी जाते, माझे पप्पाले मला ओरडतील घरी जाऊन. मला माहितीच नाही लग्न झालेलं. आम्ही आलो फिरून, मी बोलली भाई मी आता घरी जाते. आणि आमच्या एरियामध्ये कसं सरळ रोडावरनं तुम्ही आले ना, हे ह्या गल्लीत शिरायचे आणि मी इकडच्या गल्लीत शिरायची. मला माहित नाही, मी साडी घातली पण कुठे माहिती की लग्न झालंय म्हणून. मी बोलली बाबा मी आता घरी जाते, पप्पा मला लय मारतील, ओरडतील, सकाळपासून तुझ्यासोबत फिरते. हे बोलतात चल घरी. म्हटलं हा, म्हणत अरे ते लग्न झालंय विसरलीस का, आम्हाला बोलतो कारण लग्न झालंय विसरलीस का. अशा गोष्टी आमच्या लग्नाच्या. कशी वाटली तुम्हाला लव्ह स्टोरी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही नक्की लव्ह स्टोरी होती का ते पण सांगा. मला तर नाही वाटत ही लव्ह स्टोरी होती. हा अशा प्रकारचा जबरदस्तीचा भाग होता, पण ठीक आहे. मी लास्टला एवढं सांगेन की मला कसला पश्चाताप होत नाही. मला चांगलं पश्चाताप ज्याला व्हायचं त्याला बरोबर होत. ज्याला पश्चाताप व्हायचं त्याला बरोबर होतो. नाही मी त्यांना सांगते लग्न झाल्यावर कोणाला पश्चाताप येतो असं. मला होत नाही पश्चाताप अजिबात, कारण की माझ्या पप्पांना माहिती होतं माझी पोरगी जिथं ती जाणार त्याला पश्चाताप होणार. म्हणून माझे पप्पा अलर्ट करत होते की बाबा नको नको नको. माझ्या मम्मीने पण सांगितलेले यांना की तिचा स्वभाव असा असा आहे आणि ती पहिल्यापासून अशीच आहे म्हणून, तर तुम्हाला समज नाही लग्न झाल्यावर गण सरळ होतात, नाही लग्न झाल्यावर गण सरळ होतात. पण हे सरळ झाले, पण मी काही सरळ झाले नाही. सरळ झाली नाही. त्यांना आता कळून चुकलं असं की आम्ही बोलतो ते खरं होतं, तेव्हाच केलं नसतं तर बरं झालं असतं. आम्ही बोलत होतो. तरी माझ्या मम्मीने एकदा असं सांगितलेलं की तुमची मम्मी नाही बोलते ना लग्नाला तर नका करू, कारण की विषय असा असतो घरामध्ये तिला राहायचं. तुमच्या मम्मीचं जर त्याच्यामध्ये नसेल म्हणणं तर राहून फायदाच नाही ना, कारण की घरच्यांची मनं पण जुळली पाहिजे. पण मग हे बोलायचे घरच्यांची काय मनं जुळली पाहिजे, आमची जुळली बस झाले. मला करायचंय ना माझ्या आईला हे माझ्या मम्मीला माझ्या आईला नांदवायचंय का, नाही ना मला नांदवायचंय, माझ्याजवळ ठेवायचंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पोरगी तुम्ही माझ्याकडे बघू. मम्मीने या एका शब्दावरनं मुलगी यांना दिलेली आहे की मी तुमचं घरदार बघितलं नाहीये, तुमचं कुठलं खानदान बघितलं नाहीये, मी फक्त तुम्हाला बघितलंय ते पण रोडावरती. आणि तुमच्या एवढ्या एका बोलण्यामुळे मी फक्त तुम्हाला पोरगी देते, बाकी पुढे तुम्ही बघून घ्यायचं काय झालं गेलं काय काही. तर सर यांनी करून आणलेलं आहे ना, बरोबर बोलते ना. हे बोललेली मम्मीला असं, मम्मी पण बोललेली म्हणे तुमच्यावरती आहे, तुम्ही असं असं बघा आता काय आहे ते. मग असं आमचं लग्न झालं. स्टॉप कर. स्टॉप करू त्याच्यामध्ये काय जुने फोटो दाखवायचे नको नको. जुने फोटो तुम्हाला मी मागे शेअर केले तेच आहेत गाईस, आमचे CST चे वगैरे. अरे पण जे नवीन आहे त्यांना बघायला कमेंट करून सांगा मला आमची लव्ह स्टोरी कशी वाटली. नवीन अजून डिटेल्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला पार्ट 1, 2 मध्ये दाखवेल. ज्या आतल्या डिटेल्स अजून पाहिजे असतील, आतल्या म्हणजे हेच की भांडणं वगैरे
कसं काय, किती वर्ष तिकडे राहिली, किती इकडे राहिली, म्हणजे एक एक 6-7 महिने तर मी मम्मीकडे होते पहिल्या वर्षी, कारण की आमचं जमतच नव्हतं. सो सांगेल पण लव्ह स्टोरी कशी वाटली, पण ठीक आहे, मला आता काय वाईट वाटत नाही. मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला वाटलं तसं मी आता एंडिंगला पण सांगते. आपल्याला काय असं वाईट वाटत नाही आता लग्न. मला असं वाटतं की योग्यच माणसासोबत लग्न केलं, काय वाईट लग्न नाही केलंय आपण. चांगली जिंदगी चालू आहे आपली, इकडे तिकडे हे करण्यापेक्षा हे करू आहे ना. बाकी काहीच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कसा वाटला आमचा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.